कावेरी कावेरी का तुझे किती आभार मानू मी, जितके आभार मानेन तितके थोडे आहेत. मॅडम अहो आभार कसले? कावेरी आता तरी मला मॅडम म्हणू नकोस, मावशी बोल. बरं मावशी. अगं तुझ्यामुळे माझा मुलगा देवळात आला, हे सगळं तुझ्यामुळे घडलं. या वर्षी सुद्धा खंड नाही पडला. राजच्या हातूनच मी तोरण वाहिलं देवाला. हे सगळं तुझ्यामुळे शक्य झालं. अगं पण कावेरी तू त्याला कसं मनवलंस, कशी काय घेऊन आलीस त्याला? ही तर वेगळीच गंमत झाली. म्हणजे ते चावी विसरले ना, म्हणून मला त्यांना देवळात नेता आलं. हो का? पण खरंच कावेरी तुला कल्पना नाही तू काय केलंयस. राज घर सोडून गेल्यानंतर पहिल्यांदा काल रात्री शांतपणे झोप लागली मला. तुला सांगू कावेरी, जेव्हा जेव्हा माझ्या आयुष्यात अलीकडे काही असा पेच प्रसंग निर्माण झाला असेल किंवा मी आता काय करू असा प्रश्न माझ्या समोर उभा राहिला असेल ना, तेव्हा तुझ्या हातून असं काहीतरी घडलंय ज्याने सगळं नीट झालंय, माझ्या मनासारखं झालंय. खरंच देवी आईने मला दिलेलं वरदान आहेस तू. मावशी खरं सांगू, तूच माझ्यासाठी देवी आईने दिलेलं वरदान आहेस. म्हणजे मी इथे आहे ना, त्याला कारण एकच आहे, माझ्या आईचं ते घर. मला पुन्हा त्या घरात जायचंय, आईच्या सगळ्या आठवणींना जपायचंय. आणि त्या एका स्वप्नासाठी मी माझ्या तात्यांपासून लांब, माझ्या गावापासून लांब इथे. हो मला माहितीये कावेरी, आणि तू माझ्यावर विश्वास ठेव. हे बघ, मी तुला शब्द दिलाय, ते घर मी तुला मिळवून देणार म्हणजे देणार. हो मावशी, मला खात्री आहे तू मला ते घर परत मिळवून देशील. फक्त ना सतत भीती वाटत राहते की ते घर कधीही पडेल. म्हणजे ते घर ज्यांनी विकत घेतलंय ना, त्यांना त्या जागेवर रिसॉर्ट बांधायचंय आणि तसा बोर्ड लागलाय तिथे. त्यामुळे मलाही कळत नाहीये तू नक्की काय करणार आहेस, कसं ते घर मला परत मिळवून देणार आहेस. खरं तर मलाही माहित नाही मी हे कसं करणार आहे, पण ते करण्यासाठी तू आणि राजवर्धन एकत्र येणं फार गरजेचं आहे. कारण ती जमीन राजवर्धनच्याच ताब्यात आहे. तुझ्या आणि तुझ्या स्वप्नांच्या मध्ये राजवर्धन उभा आहे. मावशी काय झालं, कसला विचार करतेस? काय नाही ग, मी हाच विचार करते की कसं लवकरात लवकर ते घर तुला मिळवून द्यायचं. कारण कावेरी माझ्यावर विश्वास ठेव आणि तू काळजी करू नकोस कावेरी. जोपर्यंत मी आहे ना, तोपर्यंत तुझ्या आईची आठवण असलेलं ते घर कोणीही पाडू शकत नाही. तुझ्या विश्वासावरच तर मी तगू नये. बरं चला मॅडम, मी काम अर्धवट ठेवून आले, पूर्ण करते. सानिया, ऑफिसला निघाली आहेस ना? हो. हा वन पीसचा बॉक्स घेऊन. वन पीसचा बॉक्स घेऊन ऑफिसला? हो ना आदित्य, अरे काय ना, हा ड्रेस आहे ना तुम्हाला अल्टरला द्यायचा आहे, खूप टाईट होतो. अच्छा, नाही पण तू ट्राय कधी करून बघितलास? तुला काल मी म्हणालो होतो ट्राय करून दाखव, तेव्हा तर नाही केलास. आणि आज सकाळपासून सुद्धा ट्राय करताना दिसली नाहीस तुम्हाला. ट्राय कशाला करायला पाहिजे? अरे मला मीडियम साईजचा ड्रेस लागतो आणि तिने स्मॉल साईजचा ड्रेस पाठवलाय, म्हणून त्याच्यावर जरा काम करायचं. एक मिनिट,
तू स्मॉलचा मीडियम करणार आहेस? नाही म्हणजे जनरली मीडियम साईज असेल तर त्याचा स्मॉल करतात ना. सॉरी, आय एम सो सॉरी आदित्य. काय ना, मी खूप गडबडीत आहे ना, म्हणून जरा गोंधळले. ऍक्च्युली तिने ना लार्ज साईजचा ड्रेस पाठवलाय मला आणि तो मला मीडियम साईजचा करायचा आहे म्हणून सांगते. अगं मग तू का करतीयेस? आईला सांगायचं ना. आईने हे काम कोणाकडनं तरी करून घेतलं असतं. नाही नको रे, आईंना कशाला सांगायचं ना उगाच. आणि तसंही आदित्य, आई माहितीच ना तुला कशात. लगेच म्हणतील ही नवी नवरी आत्ता घरात नाही आली तर मला लगेच कामं सांगते. बरोबर नाही दिसत ते. राहू दे, मी करेन माझं काम. बर, एक काम कर ना, तू माझ्यासोबतच चल ऑफिसला. आपण एक काम करू, आपण जाता जाता अल्टरला टाकू तुझा ड्रेस आणि तसंच एकत्र ऑफिसला निघू. हा चल 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 चल. नाही नाही आदित्य नको. काय ना, अल्टर करायला फार वेळ लागतो अरे. आणि हे बघ, वाजलेत बघ किती. आधीच तुला ऑफिसला जायला उशीर झालाय. उगाच माझ्यामुळे अजून उशीर नको प्लीज. नाही तुझा, मी माझं काम झालं की मी येईन. नक्की? हो नक्की. ठीक आहे, भेटू ऑफिसला. या Bye. बाय. हे बघा, इन्स्पेक्शनला सरकारी लोक येणार आहेत. आपले पाउचेस रेडी आहेत ना? हां, काय ना, ते कुठलंही पाऊच सॅम्पल म्हणून घेऊ शकतात. आणि हे बघा, कृपा करा उद्या जरा वेळेत या. हा, काय आपला मसाला A1च आहे. हां, पण आपल्या महाराजच्या चहाची शिस्त आणि पॅकेजिंग बघूनच ते इम्प्रेस झाले पाहिजेत. चला तयारीला लागा. हां, कोण आहे रे? चले चल, काम आहे आपल्याला. चल. थांब, खोकलं कोणतरी. अरे कोण नाही ते. चल चल चल. मी या बोक्याला बोलत होते, पण आज मीच चावी घरी विसरले की काय? हा माणूस आधी घरी आहे की नाही ते बघायला हवं. हॅलो काकू, बोला. हॅलो, तुम्ही घरी आहात का? नाही हो, मी बाहेर आहे. का? काही नाही, मी चावी घरी विसरली आहे वाटतं. चावी राहिली? काय काकू, काल मी चावी विसरलो तर आज सकाळी मला एवढं लेक्चर दिलं आणि आज स्वतःच चावी विसरलात? ठीक आहे ना, होऊ शकतं कुणाकडूनही. एवढं लगेच काही ऐकवायची गरज नाहीये. मला फक्त एवढंच सांगा तुम्ही कुठे आहात, म्हणजे मी तिकडे येऊन चावी कलेक्ट करते. मी एका मीटिंग मध्ये आहे. एक काम करा, मी तुम्हाला ऍड्रेस सेंड करतो, ते हॉटेलला या, आपण एकत्रच जाऊ. अहो पण डोंट वरी काकू, बाहेरच्या चहाच्या ऑफिस पासून चालत 10 मिनिटांवर आहे. या तुम्ही, जाऊ आपण. बाय. भोका पण ना. नशीब तुम्ही आलात.
मला वाटलं इथेही उशीर करताय की काय. काकू मी कसं लेट करेन, मी इथेच होतो ना. आणि काय हो, तुम्ही तर मला म्हणालेलात ऑफिस पासून चालत 5 मिनिटावर आहे आणि चांगला अर्धा तास चालवलं का मला. 1 मिनिट, तुम्ही चालत आलात? काकू मी ऑटोने 10 मिनिटं लागतात असं म्हटलं होतं. काय तुम्ही आता पलटी मारू नका. तुम्ही चालत म्हणाला होतात. बरं जाऊ दे आता. चला. कुठे? कुठे म्हणजे घरी. 1 मिनिट म्हणजे 10 मिनिटं बसा, माझी एक मीटिंग आहे, 5 मिनिटात संपवतो. इथेही 5 मिनिटं 10 मिनिटं आहेतच यांची. काकू काही म्हणालात का? काही नाही आटपा तुमचं. बरं बरं बरं. हे नाही, एक काम करा, तोपर्यंत मी जे ऑर्डर केलंय ते खाऊन घ्या. कसं आहे, तुमच्या पोटातले कावळे शांत झाले की तुमचं डोकं पण शांत होईल जरा. काय ऑर्डर केलंय. नूडल्स. नूडल्स. अहो मी नाही खात हे असं. थँक्यू. काकू काय बोलताय तुम्ही? वैदेही पण असंच म्हणाली होती. मग तिने अजून एक प्लेट ऑर्डर केली. इतके आवडले तिला, माहितीये. म्हणजे तुम्ही पाणीपुरीचा वस्पा काढताय ना. अहो मी नाही खात नूडल्स वगैरे, माझं पोट बिघडेल. काकू एकदा खाल्ल्याने काही होत नाही. खायचं आणि देवावर सोडून द्यायचं. आणि विषय असा आहे ना की कधीतरी बाहेरचं खावं, नाहीतर इम्युन सिस्टीम स्ट्रॉंग कशी होणार तुमची. ठीक आहे खाते. सॉरी. काकू नूडल्सला काय नमस्कार करताय? काही असलं तरी ते अन्नच आहे ना. हो. अन्नाचा अपमान करू नये. घ्या तुम्ही. आणि आलेले आहेत थंडगार बियर्स. ह्या पण आहेत का? ऍक्च्युली मी 2च बियर आणल्यात. मी एक सेकंड. ते आपल्यातलं नाहीये. बाय द वे, या काकू आय मीन यांचं नाव आहे सॉरी मी विसरलो. काय नाव आहे? कावेरी नाव आहे माझं. एक्झॅक्टली, कावेरी नाव आहे यांचं. नाही काकूच ठीक आहे. ऍक्च्युली या पेहरावात या हॉटेलमध्ये जर कोणी यांना पाहिलं ना तर काकूच म्हणतील. काकू एक मिनिट. मी त्यांना गमतीने काकू म्हणतो आणि दुसरं कोणीही त्यांना काकू म्हणत. नो, काकू इज अ परफेक्ट नेम फॉर हर. स्टॉप इट. मी म्हंटल ना, मी त्यांना गमतीने काकू म्हणतो. तू म्हणायची गरज नाही. राजा चिल, मी आपलं सहज म्हणालो तिला. नाही, सहजही नाही आणि गमतीनंही नाही. त्यांना जर काकू म्हटलेलं आवडत नसेल तर नको म्हणूस ना प्लीज. ओके. आणि तू म्हणतोस ते? एक मिनिट. मी म्हणणं वेगळं आहे आणि दुसरं कुणीही त्यांना काकू म्हणणं वेगळं आहे. आणि त्यांना दुसरं कुणीही काकू म्हणून चिडवलेलं मलाही आवडणार नाही. डूड चिल. मॅम सॉरी. ओके गुड. ठीक आहे, मी माझ्यासाठी काहीतरी आणतो. आलोच. तुम्हाला एक प्रश्न विचारला तर त्याचं प्रामाणिकपणे उत्तर द्याल.
नका विचारू. असं जर मी म्हटलं तर तुम्ही थांबणार आहात का? नाही ना. विचारा. तुमच्या मित्राने मला दुखवल्यानंतर तुम्हाला त्याचा राग का आला? का नाही येणार? जसा तो माझा मित्र आहे तशा तुम्ही सुद्धा माझ्या कोणीतरी आहातच ना. कोण आहे मी तुमची? काय नातं आहे आपलं? आहे का आपल्यात काही नातं? ऑफकोर्स. काकू, या जगात माझे खूप फ्रेंड्स, पण तुमच्यासारखे मैत्रीण कोणी नाही. बाकी सगळे फ्रेंड्स मला खूप मिळतील, पण जर तुमच्यासारखी मैत्रीण हर्ट झाली ना तर पुन्हा मला कधीच नाही मिळणार. कळलं का? नाही. हाय, काय म्हणताय गोवा? मस्त. तू कसा आहेस? काही भांडण वगैरे नाही ना? ती काय होतच राहत. त्याला काही ऑप्शन आहे का? नाही, मी येईपर्यंत काही गोंधळ घालू नका म्हणजे मिळवलं. ते सगळं काकूंवर आहे. बरं वैदेही, एक विचारायचं होतं. म्हणजे मी इथे राहतोय हे तू कोणाला सांगितलं नाहीयेस ना? नाही. पण मग माझ्यासाठी इथे कसा काय बुके आला? काय? म्हणजे आला असेल, कोणी क्लोज फ्रेंडने वगैरे पाठवला असेल, काय माहिती. हा, असेलही, पण मला कळत नाहीये अशी कोण मैत्रीण आहे की जिला माहितीये की मी इथे राहतोय. हा, असेल ना कोणीतरी, म्हणजे जिचं प्रेम असेल तुझ्यावर. रिअली? पण मग समोरून येऊन सांगावं ना तिने. असे बुके कशाला पाठवते? राज, एक विचारू का? म्हणजे राग नाही ना येणार तुला? राग कसला? विचार ना, विचार. तुला कशी मुलगी हवी आहे? तुला कशी मुलगी हवी आहे? मला ना, मी घरी आल्यावर साडी नेसून हसत हसत माझं स्वागत करणारी, आज कोणती भाजी करू असं लाडात विचारणारी मुलगी हवी. आणि आउटिंग करणारी तर अजिबात नकोय मला. व्हॉट? वैदेही, अरे ओके? नाही काय झालं काय अचानक? अजून काय असायला हवं तिच्यात असं वाटतंय तुला, असं विचारायचं होतं. अजून अजून घरंदाज हवी, आईचा विचार करणारी हवी, तिच्या रूढी परंपरा फॉलो करणारी हवी. म्हणजे माझा पत्ता कट आहे? काही म्हणालीस का तू? हा, नाही. जर अशी मुलगी नाही मिळाली तर, म्हणजे तुझ्या अटीत बसणारी मुलगी नसेल आणि तरी पण तिचा जीव असेल तुझ्यावर, तर हा, मग विचार करावा लागेल. बघू, ज्या दिवशी समोरून येऊन मला ती म्हणेल की माझा खूप जीव आहे तुमच्यावर, हा आता तुमच्या क्रायटेरियामध्ये मी बसत नाहीये पण माझा खूप जीव आहे तुमच्यावर, तेव्हा करू विचार.